आणि या बुलेटिनमध्ये गावाकडच्या बातम्या पाहूयातच, मात्र त्याआधी एक मोठी बातमी. 205व्या शौर्य दिनानिमित्तानं कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झालेत. अभिवादन करण्यासाठी अनुयायांचा जनसागर लोटलाय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विजय स्तंभाला तिथे येऊन अभिवादन केलं आणि आणखी काही नेते मंडळी तिथं येण्याची शक्यता. त्याचसोबत लाखोंच्या भीम अनुयायांचा जनसागर तिथे उसळलेला आहे. अगदी पहाटेपासूनच तिथे सुरुवात झाली आहे अभिवादनासाठी. फटाक्यांची आतषबाजी सुद्धा सुरू होती. विजयस्तंभाला आकर्षक फुलांची अशी सजावट करण्यात आलेली आहे तिरंग्याच्या रूपात आणि 205वा शौर्य दिन अशी अक्षरं सुद्धा तिथे लिहिण्यात आलेली आहेत. आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला दिसतोय, कारण लाखोंच्या संख्येनं अनुयायी इथे दरवर्षीच येत असतात. वाहतुकीच्या मार्गामध्ये काही बदल करावे लागतात, त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू होती. विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. कोरेगाव भीमा या ठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी, अर्थात शौर्य दिन 205वा शौर्य दिन साजरा करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात. आणि आज पहाटेपासूनच गर्दी सुरू झालेली आहे अभिवादनासाठी. काही राजकीय नेते मंडळी सुद्धा तिथे येऊन अभिवादन करतील. फटाक्यांची आतषबाजी करत मानवंदना देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला अभिवादन केलं. इतरही काही राजकीय नेते मंडळी तिथं येतील. आज संपूर्ण दिवसभर 205व्या शौर्य दिनानिमित्तानं कोरेगाव भीमामधील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्या सोबत तिथून जोडले गेलेत. रायचंद, आज पहाटेपासूनच गर्दी आहे, अभिवादन करण्यात आलं तिथे आणि फटाक्यांची आतषबाजी करत. काय सकाळपासून तिथली दृश्य आहेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर 205वा शौर्य दिन आज कोरेगाव भीमामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होते. आणि या बाजूला जर पाहिलं तर हा पूर्ण स्तंभ 2 दिवसापासून सजवण्याचं काम चालू होतं. विविधरंगी फुलं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग्स असतील, रात्रभर हा सगळा माहोल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि नव्या वर्षाचं स्वागत सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने कोरेगाव भीमामध्ये झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर वेगवेगळे लोकप्रतिनिधी असतील किंवा मान्यवर असतील सकाळपासूनच गर्दी करतात. सकाळीच प्रकाश आंबेडकर सुद्धा येऊन गेले आणि आता लाईन लावून अक्षरशः विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातील किंवा देशभरातील सगळे अनुयायी या ठिकाणी गर्दी करत आहेत. प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. वेगवेगळ्या भागातले जे अनुयायी आता या ठिकाणी येतात, लाईनमध्ये दर्शन घेत आहेत आणि प्रशासनाने रात्रीपासून या सगळ्या गोष्टीवरती प्रशासन लक्ष ठेवून आहे. आपण जर पाहिलं तर मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अनेक अडचणी आलेल्या होत्या. त्यानंतर कोरोनाच्या नंतरचा हा शौर्य दिन साजरा होत असताना प्रशासनाने जी तयारी केलेली याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण नागरिकांनी या ठिकाणी जी गर्दी केलेली आहे, जिल्हा प्रशासनाने अतिशय जय्यत तयारी केलेली आहे. आणि आज जर पाहिलं तर मागच्या 2-3 वर्षातली जी गर्दी आहे या गर्दीचा उच्चांक मोडला होता. प्रशासनाने किमान दिवसभरामध्ये 10 लाखापेक्षा जास्त अनुयायी या ठिकाणी गर्दी करतील असे म्हटलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपण जर मागच्या बाजूला पाहिलं तर सकाळपासून ही सगळी गर्दी या ठिकाणी आणि या सगळ्या गर्दीवरती जिल्हा प्रशासनाची करडी नजर आहे. ड्रोन च्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवलं जात आहे. आणि या सगळ्या नयनरम्य सोहळ्याचं जर पाहिलं तर प्रशासनाच्या वतीने किंवा शासकीय जी प्रसार माध्यम आहे दूरदर्शनच्या माध्यमाने घर बसल्या ही सगळी दृश्य पाहतोय. सोबतच आपण सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हा सगळा माहोल आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. अगदी बरोबर रायचंद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. हे सगळं वातावरण आपण कोरेगाव भीमा या ठिकाणचं पाहतोय. अगदी प्रशासनानं सांगितलंय तब्बल 10 लाख नागरिक आजच्या एका दिवसात शौर्य दिनानिमित्तानं अभिवादन करण्यासाठी इथे येण्याची शक्यता. आता नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. सकाळी अगदी पहाटेच 3:15 वाजल्यापासून गणपती बाप्पाच्या दर्शनाला सुरुवात झाली आणि तिथे आज संपूर्ण दिवसभर नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हटल्यावर बाप्पाच्या दर्शनानं आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करणारे अनेक जण असतात, नागरिक असतात, संकल्प केलेले आणि त्यामुळे प्रसन्न आणि मंगलमय अशी सुरुवात
नवीन वर्षाची व्हावी अशी अनेक जणांची इच्छा असते आणि म्हणूनच गणपती बाप्पाच्या दर्शनाला अर्थात आपल्या जवळ असलेल्या कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन त्या खास प्रभादेवीच्या या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला सुद्धा येणारे अनेक जण असतात। त्यामुळे आज पहाटेपासूनच अगदी पहाटे 2:15 वाजल्यापासून अगदी ब्रह्ममुहूर्तावरती गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी व्हायला सुरुवात झाली। नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस सिद्धिविनायकाच्या दर्शनाला सुरू करण्यासाठी अनेक भाविकांनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत। सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यात सध्या आपण आहोत आणि सकाळी 3:15 वाजता पहाटेची आरती ही झालेली आहे आणि तेव्हापासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक जमायला सुरुवात झालेली आहे। मागच्या वर्षीच्या कटू आठवणींना बाजूला सारत नवीन वर्षाची सुरुवात केली जाणार आहे। नवीन वर्षाच्या संकल्पना, इच्छा, आकांक्षा मांडल्या जाणार आहेत आणि पुन्हा एकदा नवऊर्जेने सर्व लोक इथे सज्ज झालेले आहेत। मंदिराचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। आज सकाळी पहाटेपासूनच रात्रीपासूनच फार रांगेच्या रांगेमध्ये बाप्पाचं दर्शन होत आहे। 3:15 वाजता आम्ही दर्शन देण्याला सुरुवात केली आणि अतिशय भाविक आनंदी उत्साह आहे। 2 वर्ष कोरोनामध्ये गेल्यामुळे एक सध्या आजचा जो वेगळाच आनंद एक भाविकांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय आणि न्यासाकडून सर्वांची अतिशय चांगल्या प्रकारे रांगेतून दर्शन देऊन काळजी घेण्यात येत आहे। धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल। तर आजचा संपूर्ण दिवस हा सुद्धा महत्त्वाचा आहे कारण नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच सिद्धिविनायक मंदिर असेल किंवा अनेक देवस्थानं असतील तिथं भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूजची लोकमत, मुंबई। यानंतर या बुलेटिनमध्ये पाहूयात गावाकडच्या बातम्या। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईनगरी भाविकांनी फुलली आहे। देशभरातील भाविकांची शिर्डीमध्ये तोबा गर्दी झाली आहे। साईनामाच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमला। देशभरात नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांनी आणि फळांनी सजवलंय। देवाचा गाभारा, सोळखांबी, चौखांबी मंडप फुलांनी सजवण्यात आलाय। विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली। नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी शेगाव नगरीत भाविकांची अलोट गर्दी झाली आहे। देशभरातून भाविक दर्शनासाठी शेगावात आलेत। पहाटेपासून भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। नववर्षाच्या स्वागतासाठी वर्ध्यातील महात्मा गांधी यांच्या बापू कुटीमध्ये पर्यटकांनी गर्दी केली आणि यावेळी पर्यटकांसह शाळेच्या विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग दिसून आला। शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कोकणातील भाविकांसाठी कोकण रेल्वेनं नवीन वर्षात खुशखबर दिली आहे। नागपूर ते मडगाव या विशेष द्विसाप्ताहिक गाडीला 4 जानेवारीपासून शेगाव स्थानकामध्ये थांबा देण्यात आलाय। त्यामुळे कोकणातून शेगावला जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे। त्र्यंबकेश्वर मंदिर गुरुवारपासून 8 दिवस बंद असेल। गर्भगृहातील मूर्ती संवर्धनासह काही कामांसाठी 5 ते 12 जानेवारी दरम्यान मंदिर बंद राहील। कमी दाबाच्या क्षेत्रामुळे डिसेंबरमध्येच थंडी गायब झाली होती, मात्र थंडीची ही कसर जानेवारीमध्ये भरून निघण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये किमान तापमानात सरासरी घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। वाशिमच्या किनीराच्या आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये हलगर्जीपणाबद्दल दोषींवरती कारवाईचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेत। कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता आणि रुग्णालयात पर्यायी व्यवस्था का नव्हती असा सवाल संतप्त नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात आला। नाशिक महानगरपालिकेनं कर वसुलीसाठी हायटेक होण्याचा निर्णय घेतलाय। करदात्यांशी संपर्क करण्यासाठी पालिकेनं व्हॉट्सअॅपचा आधार घेतला असून 1.5 लाख मिळकतधारकांना कर भरणा करण्याचे संदेश पाठवले जात आहेत।
नाशकात आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी होर्डिंग फलक, भित्तिचित्र, डिजिटल बोर्ड आणि कमानींवरील जाहिरातींसाठी आकारण्यात येणाऱ्या परवाना शुल्कामध्ये तब्बल 4 वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय. भंडाऱ्यातील जवाहर नगर पेट्रोल पंपाजवळ कापूस घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रक जळून खाक झालाय. औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड यांच्या उपस्थितीत या कृषी महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. 19 बंगले घोटाळा प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या आज एफआयआर दाखल करणार आहेत. किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावरती आहेत. शरद पवार दत्तात्रय भरणे यांच्यासोबत आधुनिक द्राक्ष बागेची पाहणी करणार आहेत. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला बॉम्बनं उडवण्याची धमकी फोनवरून मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी संघ मुख्यालय परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. कोल्हापुरात सकल हिंदू समाजाकडून लव्ह जिहादच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारनं लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करावा अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे. धुळ्यातील 7हून अधिक पोलीस चौक्या धुळखात पडल्या आहेत. संवेदनशील भागात उभारण्यात आलेल्या पोलीस चौक्यांकडे पोलीस कर्मचारी फिरकतच नाहीत. त्यामुळे या चौक्या कशासाठी उभारल्या आहेत असा सवाल उपस्थित केला जातोय. औरंगाबादेत रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत दोघांना अटक झाली असून दोन्ही गाड्या तांदळाच्या साठ्यासह जप्त करण्यात आल्या. वाशिमच्या जोडगव्हाण गावातील 18 वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप मुलीच्या आईनं केलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व आरोपींना अटक करावी अशी मागणी मृत मुलीच्या आईनं केली आहे. 2022 मध्ये महाराष्ट्राच्या प्रशासनाला इन्फेक्शन झालं होतं ते दूर करण्यात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला यश आल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 2023 सालात महाराष्ट्राला विकास पथावर नेण्याचं काम आमचं सरकार नक्कीच करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उन्हाळ्यामध्ये सोयाबीन पीक घेण्याकडे कल दिसतोय. सोयाबीनची नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड सुरू आहे. त्यामुळे सोयाबीनला चांगला दर मिळायला हवा अशी आशा शेतकऱ्यांना आहे. हिंगोली जिल्ह्यातील पिंपळखुटा बासंबा या गावाच्या शिवारामध्ये लघु पाटबंधारे विभागाच्या वतीनं तलाव बांधण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. परंतु बासंबा गावातील शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पामध्ये जाते आहे. या शेतकऱ्यांच्या जमिनीची अजून कोणतीही मोजणी अथवा पुढील प्रक्रिया न झाल्यामुळे शेतकरी फेरफाराचे व्यवहार करू शकत नाहीत आणि त्याचबरोबर बँकांच्या कर्जापासून देखील त्यांना 2 वर्षापासून वंचित राहावं लागलंय. धरणगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याचं रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. यावेळी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी रुग्णालयाला भेट देत वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे आणि मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय. पंढरपूर शहरातील उद्यानांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक सामाजिक संघटनांनी उद्यानांची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे. उद्यानांची दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय. जळगाव शहरातील लीला पार्क परिसरामध्ये विहिरीत गाय पडली होती आणि या गायीला अग्निशमन दलाच्या पथकानं क्रेनच्या साह्यानं सुखरूप बाहेर काढलं. सोलापुरात रिक्षात सहप्रवासी बनून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या 3 महिलांना जेलरोड पोलिसांनी अटक केली. या महिलांकडून 1,59,000चे दागिने जप्त केलेत. सातारा शहरालगत असलेल्या वाढे गावाच्या हद्दीतील मातीत अर्धवट पुरलेला मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. हा मृतदेह भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या घराच्या परिसरात आढळल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. मृतदेह नेमका कोणाचा आहे याबाबत सातारा तालुका पोलीस शोध घेत आहेत.
धुळे जिल्ह्यातील देऊर येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेमध्ये चोरीचा प्रयत्न झाला, मात्र बँकेची तिजोरी मजबूत असल्यानं ती फोडता न आल्यामुळे चोरीचा हा प्रयत्न फसलाय. बँकेत चोरीच्या घटना कळताच बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. वन विभागानं चिपळूणमधील बामरोली परिसरात वाघाच्या कातड्यासह तिघांना ताब्यात घेतलं. दरम्यान वन विभागानं ताब्यात घेतलेलं कातडं पट्टेरी वाघाचं असल्याचा दावा करण्यात आलाय, तर तीनही आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. गडचिरोलीमध्ये एटापल्ली तालुक्यामध्ये गटा ते गटागुडा मार्गावरती पुलाचं बांधकाम सुरू आहे, मात्र माओवाद्यांनी मिक्सर वाहनाची जाळपोळ केली. पोलिसांना पाहताच माओवादी फरार झाले. या घटनेत 20 लाख रुपयांचं नुकसान झालंय. पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मूळ रूप देण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. आषाढीपूर्वी आराखड्याचं काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आराखड्यासाठी 73 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जळगावात यल्लमा देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आणि तृतीयपंथीयांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. चंद्रपूरकरांनी नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं केली. गोंडकालीन प्राचीन महाकाली मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्यात. नववर्षानिमित्तानं भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील हॉटेल आणि बार व्यवसाय तेजीत आहेत आणि जळगावातील मद्य विक्रीतही 12% वाढ झाली आहे. कोरोना काळात ठप्प असलेल्या हॉटेल व्यवसायाला यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ब्रेकनंतर स्वागत आणि आता एक सविस्तर बातमी. नववर्ष मुंबईमध्ये पायाभूत सुविधांची खुशखबर घेऊन आलंय. शहरातले अनेक प्रोजेक्ट्स प्रगतीपथावरती आहेत. नव्या वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं प्रोजेक्ट खुले केले जाणार आहेत. पाहूयात त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. मुंबई शहर आणि परिसरात पायाभूत सुविधांचं जाळं विणण्यात आलंय. विकासाच्या प्रोजेक्टमुळे जलद प्रवास, प्रदूषणापासून मुक्ती आणि निसर्गाचं संवर्धन व्हायला मदत मिळणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे वेळेची बचत होणार आहे. परिणामी मुंबई बेटांचं शहर म्हणून ओळखलं जाणार नाही. प्रकल्पाच्या चौथ्या पॅकेजमध्ये इंटेलिजन्स ट्रान्सपोर्ट सिस्टीम अंतर्गत वाहतूक नियंत्रण, टोल मॅनेजमेंट सिस्टीम केली जाणार आहे. 22 किलोमीटरच्या या प्रकल्पाद्वारे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास केवळ 15 मिनिटात शक्य होणार आहे. मेट्रो मार्गाच्या दुसऱ्या आणि 7व्या दुसऱ्या टप्प्याची सर्व कामं पूर्ण झाली आहेत. त्यांना आता फक्त CMRS प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या प्रोजेक्टचं लोकार्पण करण्यात येणार आहे. सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून वसई विरार शहर महानगरपालिकेला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामांची प्रगती साधारणतः 92% पूर्ण झाली आहे, तर दुसऱ्या टप्प्याचं 70% काम पूर्ण झालंय. ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्प. ऐरोली कटाई नाका बोगद्यासह उन्नत मार्गाचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. प्रकल्पातील उन्नत मार्गाचं 88% काम पूर्ण झालंय. सदर प्रकल्पातील सर्व 111 पियर्स पूर्ण झाले. पारसिक बोगद्याचं 66% काम पूर्ण झालंय. कोपरी पूल. मुंबई ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीनं 2+2 पथमार्गिकेच्या पुलाचं 4+4 असं अपग्रेडेशन केलं जात आहे. रेल्वेचं काम पूर्ण होताच ते वाहतुकीसाठी खुलं केलं जाणार आहे. याचा लहान तसंच अवजड वाहनांना फायदा होईल. परिणामी मुंबई ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वाहतूक कोंडी कमी होईल. छेडानगर जंक्शन. पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन घाटकोपरमध्ये 74% काम पूर्ण झालं. त्यामुळे लवकरच इथली वाहतूक कोंडी सुटणार आहे. सांताक्रूज चेंबूर जोड रस्ता प्रकल्प. प्रकल्पाच्या पहिल्या भागात कुर्ला ते वाकोला दरम्यान उन्नत मार्ग प्रगतीपथावर असून त्याचं 80% काम पूर्ण झालंय. तर दुसऱ्या टप्प्यात भारत डायमंड फोर्स ते वाकोला जंक्शन दरम्यान काम प्रगतीपथावर आहे. हा जोड रस्ता झाल्यावर प्रवासाचा वेळ कमी होईल. एकंदरीतच राज्य सरकार, MMRDA ची टीम आणि मुंबई महापालिका एकत्रितपणे पायाभूत सुविधांचं जाळं विस्तृत करत आहेत. त्यामुळे मुंबई शहर अधिकच गतिमान व्हायला
मदत होणार आहे। परिणामी 2023 हे वर्ष मुंबईच्या विकासासाठी आणि मुंबईकरांचा वेळ वाचवण्यासाठीची खुश खबर घेऊन येणार असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।